तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलेल्या अजित पवारांनी बंडानंतर थेट अनेक उमेदवारांना इशारा देत पराभवाची धमकी दिली। पण याच उमेदवारांनी आता लोकसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवत दादांच्या आव्हानाला थेट विजयाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले। त्यामुळे आता अजित पवारांच्या नेतृत्वाला या भावी खासदारांनी कसं विजयाच्या माध्यमातून सडेतोड उत्तर देत पराभवाची धूळ चारली आहे आपण पाहूया। ज्यावेळेस अजित पवार एखादं चॅलेंज देतो त्यावेळेस चिमकूनच दाखवतो आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, निकाल लागल्यावर तुम्हाला कळेल। माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि तुझ्या मागे लागलो फार तोलून मापून बोलतो। एकदा जर मी तोंड उघडलं ना याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही। अजित पवारांनी जिथं जिथं चॅलेंज दिलं तिथं तिथं महायुतीचे उमेदवार पराभूत झाले। 2019ला विजय शिवतारेंचा सांगून पराभव केल्यानं अजित पवारांचा कॉन्फिडन्स मात्र चांगलाच वाढला होता। त्यामुळे दादांनी तोच पॅटर्न 2024च्या लोकसभेतही वापरलाय। पण विरोधी पक्षाच्या उमेदवारांना दिलेलं चॅलेंज दादांच्या मात्र चांगलं टाळलंय। कारण दादांनी सगळ्यात पहिल्यांदा चॅलेंज दिलं होतं ते म्हणजे अमोल कोल्हेंना। अमोल कोल्हेंना त्यांनी नट म्हणून हिणवलं आणि पराभूत करण्याचा जाहीर चंगच बांधला होता। पण कोल्हे दुसऱ्यांदा खासदार झाले। रोहित पवारांनी यावरून अजित पवारांनाही टोला मारलाय। छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीत निष्ठा आणि स्वाभिमानाचा झेंडा फडकलाय। शिरूरच्या स्वाभिमानी जनतेनं यावेळी कसा निवडून येतो याचं उत्तर दिलंय असं रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। अजित पवारांनी रोहित पवारांना बच्चा म्हणून हिणवलं होतं, त्यालाही रोहित पवारांनी उत्तर दिलंय। रोहित पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, बच्चा बडा हो गया है। काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झाली आहे, पण त्यांना सांगायचंय की नेता बनण्याची घाई नाही, तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलंय त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झाली आहे। नगरमध्ये जात अजित पवारांनी निलेश लंकेंवरही टीका केली, पण तेच निलेश लंके भाजपच्या सुजय विखेंचा पराभव करून निवडून आले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचे पुत्र पार्थ पवारांचाही पराभव झाला। आता 2024च्या निवडणुकीत पत्नी सुनेत्रा पवारही पराभूत झाल्या। त्यामुळे विरोधी नेत्यांना पराभव करण्याचं आव्हान देणाऱ्या दादांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे एवढं मात्र नक्की। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।